जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक। टेंभू उपसा सिंचन योजनेमध्ये दुरुस्ती व पंप बदलण्याची चर्चा। अरफळ योजना सुरू, कालव्यातील पाण्याचे व्यवस्थापन सुनिश्चित। विधान भवनात राज्य जलसंपदा मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली। या बैठकीत टेंभू उपसा सिंचन योजना, अरफळ योजना, म्हैसाळ उपसा सिंचन योजना आणि ताकारी उपसा सिंचन योजनेबाबत चर्चा करण्यात आली। बैठकीत टेंभू योजनेबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या। मंत्री महोदयांनी टेंभू योजना 30 जून पर्यंत चालू ठेवण्याचे निर्णय घेतल्याची आणि या योजनेतील नादुरुस्त झालेले ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलून आवर्तन थांबणार नसते याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच जुने झालेले पंप बदलण्याबाबतही चर्चा करण्यात आली। अरफळ योजनेबाबत समितीने उद्या या योजनेची सुरुवात करण्याची घोषणा केली असून उन्हाळी आवर्तनात या योजनेला जादा पाणी पुरवण्याची विनंती करण्यात आली। त्याचप्रमाणे राजेवाडी तलावातील पाणी तातडीने कटफळ तलावात सोडून उंबरगाव, पुजारवाडी, पांढरेवाडी या भागात निर्माण झालेली पाणी टंचाईवर मात करण्याची कल्पना मांडण्यात आली। राजेवाडी उजवा कालवा आणि तलावातील जिहे, कठापूर तसेच उरमोडी योजनेतून पाणी सोडण्याच्या बाबतीत पुढील चर्चेसाठी स्वतंत्र बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले। या बैठकीत जलव्यवस्थापनाच्या सुधारणा आणि पाणी पुरवठा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना आणि उपाययोजनांचा आढावा घेतला गेला। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।